नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज ह्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम ह्या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर ध्रुव सिंग आणि डॉक्टर श्रद्धा रावराणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर ध्रुव आणि डॉक्टर श्रद्धा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे झी24 तासच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. डॉक्टर ध्रुव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डायबिटीजच्या रुग्णांसाठी डॉक्टरांचं सुसज्ज असं जस्ट डायबिटीज सेंटर आहे. ते अंधेरी इथे कार्यरत आहे आणि ह्या सेंटरमध्ये डायबिटीज पेशंटसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असून डॉक्टर ध्रुव हे UK मधील बेडफोर्डशायर युनिव्हर्सिटी इथे गेस्ट प्रोफेसर म्हणून आहेत. त्यांनी ओरिजिनल रिसर्च पेपर प्रसारित केलाय. सध्या ते पूर्ण वेळ जस्ट डायबिटीज इथे कन्सल्टिंग करतात. डॉक्टर ध्रुव यांनी डायबिटीज नेफ्रोपॅथी म्हणजेच डायबिटीजमुळे किडनीवर होणारे परिणाम आणि डायबेटिक फूट या दुष्परिणामांपासून कशा पद्धतीने संरक्षण करावं यात त्यांचा हातखंडा आहे. तसंच डॉक्टर ध्रुव यांचं इव्हिडन्स बेस्ड म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीचं UK बेस्ड डायबिटीज मॅनेजमेंट मॉडेल प्रस्थापित करण्याचं स्वप्न आहे. चला तर डॉक्टरांच्या प्रदीर्घ अनुभवाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. मात्र डॉक्टर ध्रुव यांच्या सोबत आले आहेत डॉक्टर श्रद्धा रावराणे. ह्या जस्ट डायबिटीज सेंटरच्या मार्केटिंग हेड पदावर कार्यरत आहेत. तुम्हालाही ह्याबाबत काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 या क्रमांकावर त्यांना संपर्क साधून थेट विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न डॉक्टर तुम्हाला आहे, असा आहे की डायबिटीज आता खूपच प्रत्येक घराघरामध्ये दिसून येतो एकतरी पेशंट डायबिटीजचा. मात्र डायबिटीजमुळे दुष्परिणामही तेवढेच दिसून येतात. म्हणजे शरीरावरती, त्या मधुमेही रुग्णाच्या शरीरावरती खूप सारे परिणाम पाहायला मिळतात. मात्र हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण त्याच्या पुढे बोलणारच आहोत. मात्र हे दुष्परिणाम कोणत्या प्रकारचे पहिल्यांदा दिसतात त्याबद्दल आधी सांगाल? आपल्याला सर्वात अगोदर हे समजायला पाहिजे की नेमकं डायबिटीस आहे काय. डायबिटीस हे वाजवीपेक्षा जास्त शर्कराचे प्रमाण रक्तात जेव्हा असतो त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो. बरोबर. वाजवीपेक्षा जास्त म्हणजे जेव्हा उपाशी पोटी 70 आज जे नॉर्मल रेंज आहे ते 70 ते 110 पर्यंत आहे आणि 110च्या पेक्षा जास्त असलं शुगर त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो. आणि जेवल्यानंतर जर 140 पेक्षा जास्त असलं तर त्याला जास्त शुगर म्हणतो किंवा हाय ब्लड ग्लुकोज म्हणतो. जेव्हा सतत हे रेंज असतो म्हणजे जेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त शुगर असलं कोणाच्या शरीरात तर त्याच्याने छोट्या जे रक्तवाहिनी असतात जसे आपले डोळ्याचे रक्तवाहिनी किंवा आपले ते पायाचे रक्तवाहिनी किंवा आपले ते किडनीचे रक्तवाहिनी त्याच्यावर परिणाम होतो. तसंच आपले जे मोठ्या रक्तवाहिनी जसं हृदयाच्या रक्तवाहिनी किंवा मेंदूच्या रक्तवाहिनी त्यांच्यावर परिणाम होतोय. आणि हे परिणाम कशामध्ये काय एका दिवसात होत नाही, ते सतत म्हणजे एक 10-15 वर्षानंतर ते दिसून येतात. पण ह्याला आम्ही छुपा रोग म्हणतो, छुपा रोग ज्याला म्हणतो की म्हणजे जोपर्यंत तुम्ही याचं चाचणी करत नाही, टेस्ट करत नाही वेळेवर तोपर्यंत समजत नाही. आणि याची लक्षणे जेव्हा दिसून येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून ते सारखं म्हणजे वेळोवेळी म्हणजे चेकअप ते महत्वाचं आहे ते. आणि त्यामुळे आम्ही सांगतो लोकांना की 3 महिने काही चेकअप असतात, काही 6 महिने असतात जे टेस्ट असतात. म्हणजे किडनीची टेस्ट आहे, डोळ्याची टेस्ट आहे, ते सर्व करून घ्यावे. आणि हे जे दुष्परिणाम होणार आहेत भविष्यामध्ये त्यात ते आधी जर आपल्याला समजलं मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला उपचार करता येतात. नक्कीच. म्हणजे प्रिकॉशन हे महत्वाचं आहे. तसंच आता बऱ्याच लोकांमध्ये, आज खूप लोकांमध्ये डायबिटीज हा आढळूनच येतो. मात्र तेवढेच दुष्परिणामही आढळून येतात. मग हे कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम असतात? आता हे दुष्परिणाम होऊ नये ह्यासाठी तुम्ही आता आम्हाला सांगितलं, म्हणजे वेळोवेळी चाचण्या किंवा ज्या टेस्ट आहेत त्या करणं फार महत्वाचं आहे. मात्र हे दुष्परिणाम मधुमेही रुग्णांनी टाळण्यासाठी काय करावं? सुयोगाने कसं आहे माहिती आहे की असं नाही की तुम्हाला जर मधुमेह झालं तर तुम्हाला नक्की याचं दुष्परिणाम होणार, तसं काही नाही. फक्त 20% लोक म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या फक्त 20% लोकांना किडनीचे आजार होतात. फक्त 15 ते 20% लोकांना डोळ्याचे आजार होतात. याचा अर्थ काय की 80% लोकांना याच्यापासून बचाव होते. तर ते बचाव कसं होते तर सारखं जेव्हा तुम्ही संतुलित आहार घेता, तुम्ही जेव्हा दररोज व्यायाम करता, तुम्ही वेळाने आपलं औषध घेता तुम्ही आणि सतत म्हणजे ती चाचण्या करतात म्हणजे काय आपल्याला काय झालं नाही ते जेव्हा टेस्ट करतात मग ते लवकर आपलं निदान होते आणि त्याच्यावर उपचार करतो. मग हे महत्वाचं आहे असं आहे.
म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे शरीरावरचे अवयव आहेत त्याच्यावरती दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतात, मात्र त्यासाठी तुम्ही वेळोवेळी औषध घेणं, उपचार करणं त्यावरती ते फार महत्वाचं आहे. तुम्ही लॅपटॉप मधून दाखवू शकाल का कुठल्या कुठल्या भागांवर शरीराच्या परिणाम होऊ शकतात ते? खरं तर डायबिटीज फारच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आपण पाहतोय. डॉक्टर, तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, उपचार केले पाहिजेत आणि कसं आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे? मी जसं तुम्हाला बोललो अगोदर की डायबिटीसच्या डोळ्यांवर, हृदयावर, किडनीजवर, ते पायाचे जे तंत्रे असतात त्याच्यावर आणि पायाचे जे मोठे रक्तवाहिनी असतात त्याच्यावर परिणाम होतोय. ठीक आहे. आता हे बघा, हे जे आता सध्या डायबिटिक फूटचे आपण दाखवतोय पायात, म्हणजे पायाच्या खालच्या बाजूला पायाच्या तळवाना, मग त्याच्यावर अल्सर होऊ शकते जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर, किंवा तुम्हाला हृदयाचा धोका असं म्हणजे हार्ट अटॅक ज्याला म्हणतो ते होऊ शकते. तसंच किडनीवर परिणाम होऊ शकते. आणि हे जे छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यात काय ते जे सिम्पटम असतात ते लवकर दिसून येत नाही, म्हणून सारखं आपल्याला ते बघावं लागते. आता हे बघा, आपल्याकडे डायबिटीस 2 प्रकार आहेत. एक टाईप 1 आहे डायबिटीस, ज्याच्यात म्हणजे अजिबात इन्सुलिन तयार होत नाही शरीरात, आणि एक टाईप 2 असतो, म्हणजे काहीतरी 99% लोकांना टाईप 2 डायबिटीस असतो आपल्या देशात. आणि यांच्यात कसं असते, ते अतिस्थूलतामुळे त्याच्यामुळे होते, आणि यांच्यात इन्सुलिन असते पण ते आपल्या गरजेपेक्षा कमी असतं. मग त्याच्याने काय होते की त्यांना सारख्या गोळ्याने एकतर त्यांना वजन कमी करावा लागतो, किंवा मग गोळ्याने ते आपले जे शरीर जे इन्सुलिन ते मग त्याची इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी आम्ही ते गोळ्या देतो आम्ही त्यांना. म्हणजे 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीस पेशंट्स आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. डॉक्टर, आपला पहिला फोन आलाय अभिजित यांचा बुलढाण्यावरून. विचारा, काय प्रश्न आहे? सर्वात प्रथम मी जी24 तासचे आभार मानतो की त्यांनी एवढा सुंदर उपक्रम. धन्यवाद. सर्वप्रथम मी जी24 तासचे आभार मानतो की त्यांनी एवढा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. आणि सरांना माझा नमस्कार आणि मॅडमलाही माझा नमस्कार. तर माझा प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आपल्याला, म्हणजे माझे वडील आहेत, आज त्यांचं वय 65 आहे, आणि त्यांच्या पायांना थोडीशी सायकल चालवताना म्हणजे लागलेलं होतं, आणि त्यांना म्हणजे डायबिटीज असल्या कारणाने त्यांच्या पायाची जी जखम आहे सर, ती जखम म्हणजे थोडीशी वाढलेली आहे. तर त्यासाठी म्हणजे काही औषध उपचार किंवा आम्ही काय करावं त्या संदर्भात थोडंसं आम्हाला तुमचं मूल्यवान मार्गदर्शन करतील डॉक्टर. डॉक्टर, त्यांना डायबिटीज आहे आणि सायकल चालवताना मार लागलेला आहे, म्हणजे मगाशी तुम्ही दाखवलं डायबिटिक फूट बद्दल, बहुतेक तसा प्रकार असू शकतो. मी तुमचा आभारी आहे उलट, कारण की तुम्ही हे खूप चांगलं प्रश्न विचारलं तुम्ही. कसं आहे माहिती आहे की हे जे कंडिशन आहे तुमच्या वडिलांच्या पायात, ते जखमेमुळे आहे. ते जखम का झाली म्हणून कारण सारखं म्हणजे त्या जागेवर जिथं म्हणजे त्यांना हे झालंय ते सारखं म्हणजे इन्फेक्शन संसर्ग झालाय. आणि ते का झालंय, कारण तिकडची जी कातडी जी असते ती कोरडी पडली, आणि त्याच्यात ते तंत्र जे असतात, ते नर्व्ह जे असतात, त्याच्यावर जेव्हा दुष्परिणाम होते त्याच्याने काय होते की तिथं आपल्याला सेन्सेशन काय कळत नाही, म्हणजे पाय सुन्न पडतात. आणि समजा कुठे एखाद्या वेळेस तुम्ही जर आगीवर जे पाय ठेवलं ते तुम्हाला समजणार नाही, कारण ते सेन्सेशन नाही त्याच्यात. आता हे जे जखम झाले त्याच्यात मेन म्हणजे आपल्याला डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं ते महत्त्वाचं आहे. डायबिटीस कंट्रोल करायचं अगोदर. नंतर हे जे इन्फेक्शन आहे, आता ते कुठल्या म्हणजे बॅक्टेरियामुळे आहे ते आपल्याला समजावं लागेल. त्याचे कल्चर करून मग त्याच्यावर ते योग्य ते अँटीबायोटिक असं सुरू करावं. तिसरं म्हणजे त्या जखमेचं निगा करावं, म्हणजे त्याची काळजी घ्यावी, आणि सारखं ते याचे अँटीबायोटिक आणि ते गोळ्या वगैरे जे देतात डॉक्टर ते घेऊन मग त्याच्यात ते जखम आणि लोकल अँटीबायोटिकवर लावून मग त्याच्यात उपचार करावा, असं आमचं हे आहे. नक्कीच, म्हणजे उपचार हे वेगळ्या पद्धतीने केले तर नक्कीच त्याचा परिणाम चांगला दिसत होतो. रेग्युलर ड्रेसिंग हे खूप गरजेचं आहे. रेग्युलर ड्रेसिंग महत्वाचं आहे. तसंच डॉक्टर श्रद्धा, तुम्ही आज मार्केटिंग हेड पदावर जस्ट डायबिटीज सेंटरमध्ये कार्यरत आहात. त्याबद्दल काय सांगाल की जस्ट डायबिटीज सेंटरमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात खास करून अशा पेशंटसाठी? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. जस्ट डायबिटीज हे जे सेंटर आहे हे एक खास डायबिटीजसाठीचं सेंटर आहे. आम्ही जेव्हा म्हणतो त्याचाच अर्थ असा की आम्ही इथे फक्त डायबिटीज ट्रीटमेंट नाही, तर डायबिटीज बद्दलचे सर्व जे दुष्परिणाम आहेत त्यांना टाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. म्हणजेच काय, डायबिटीज खूप लोकांना होतो, तो बऱ्याचदा दिसूनही येत नाही, पण तो दिसून नाही येत आणि त्याच्या आधी त्याचे दुष्परिणाम जे असतात ते कार्यरत होतात, आणि त्या दुष्परिणामांमुळे शरीरावर वेगवेगळे गोष्टींवर दिसून येतं ते, आणि ते दिसून येतं तेव्हा आपण काही करू शकत नाही, आपण हतबल होऊन जातो. पण ती हतबलता होण्याच्या आधी आपण त्या डायबिटीज साठी
काय करू शकतो हे जस्ट डायबिटीज मध्ये आम्ही सर्वप्रथम पेशंट्सना शिकवतो. आमच्याकडे डायबिटीज एज्युकेटर्स आहेत जे पेशंट्सला संवाद साधत असतात आणि त्यांना सांगत असतात की डायबिटीज बद्दल तुम्ही कशी काळजी घ्यावी. डायटिशियन्स जे आहेत ते त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डाएट चार्ट्स त्यांच्या रेग्युलर डाएट प्रमाणे त्यांच्या घरच्या जेवणाचं काय आहे पद्धत त्याप्रमाणे त्यांना देत असतात. फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना वेगवेगळ्या एक्सरसाइजेस सांगत असतात. त्याबरोबरच आमच्याकडे प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत जे डायबिटीजशी संबंधित आहे. जसं म्हणजे डेंटिस्ट आहेत, प्लस ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, डायटिशियन्स म्हटले, फिजिओथेरपिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट असे सर्व प्रकारचे स्पेशालिटी डॉक्टर्स एका ठिकाणी आहेत. तर जस्ट डायबिटीज हे सेंटर जे आहे ते एक्सक्लुझिव्ह ह्याच्यासाठी आहे की हे सगळे दुष्परिणाम एकाच ठिकाणी तुम्ही येऊन सगळे टाळू शकता आणि ते जरी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात झाले असतील तर ते पुढे न होणे ह्यासाठी आपण काळजी घेण्यासाठी जस्ट डायबिटीज मध्ये आम्ही कार्यरत आहोत. नक्कीच नक्कीच, म्हणजे खूप चांगलं असं कार्य करतात. आपल्याला फोन कॉल्स खूप यायला सुरुवात झाली आहे, पण फोन आलेला आहे रुपेश यांचा अंधेरीवरून. विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझं एक मनात शंका आहे ती म्हणजे की काही लोक म्हणजे आफ्टर 50 वगैरे मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की प्रचंड म्हणजे गोड खातात बिनधास्त आणि त्यांना डायबिटीस वगैरे काही होत नाही. आणि काही लोक जे एकदम डाएट कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस असतात त्यांना म्हणजे डायबिटीस आढळून येतो. हा माझा एक पहिली शंका आहे. दुसरा माझा प्रश्न असा आहे की जेव्हा हाय डायबिटीस असेल आणि त्यावेळेलाच हाय बीपी असेल तर किडनीवरती जो दुष्परिणाम होतो तो टाळण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे? नक्कीच नक्कीच रुपेश, तुमच्या शंका आणि प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टर देऊया. मात्र हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय डायबिटीज आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर ध्रुव सी आणि डॉक्टर श्रद्धा रावराणे. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करते. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक रुपेश यांचा फोन आलेला. त्यांचा एक शंका होती की वयाची 50शी उलटल्यानंतर बरेच लोक भरपूर गोड खातात तर काही लोक डाएट करतात, मात्र जे डाएट करतात त्यांना डायबिटीज होण्याचे जास्त चान्सेस पाहायला मिळालेले आहेत. तर काय सांगाल तुम्ही? असं आहे रुपेश की एक मी इथं मला सांगायचं आहे की गोड खाल्ल्याने कोणाला डायबिटीस होत नाही. जर तसं काय असलं मग आपण प्रत्येकाला डायबिटीस झालं असतं, पण तसं काय होत नाही. कसं असतं की ज्यांना अनुवांशिक जेनेटिक कमतरता असते, म्हणजे कसं म्हणजे तुमच्या शरीरात तसं जीन्स असतात, आई वडिलांपासून तुम्हाला मिळत असतो, आणि जर अनुवांशिक असेल मग तेव्हा, आणि जर तुम्ही जास्त व्यायाम करत नसाल किंवा तुमचं वजन जास्त असेल, अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा जास्त गोड खाता मग काय होतं, तुमच्या शरीर त्याचं पचन करू शकत नाही आणि तुमच्या शरीरात इन्सुलिन याची कमतरता होते आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस होते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या वडिलांबाबत जे तुम्ही विचारलं की शुगर ते जास्त खातात आणि त्यांना शुगर जास्त आहे, त्यांचं ब्लड प्रेशर जास्त आहे, तर किडनीवर परिणाम होते. तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे असं की त्यांना आपलं शुगर आटोक्यात आणावं लागेल अगोदर. त्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे ते कमी करावं लागेल, आणि ब्लड प्रेशर 130 सिस्टॉलिकच्या खाली आणि डायस्टॉलिक 80च्या पेक्षा खाली, आणि तसंच त्यांचं शुगर लेवल जे आहे ते त्यांना नॉर्मल करावं लागेल. हे केल्यानंतर त्या किडनीचे दुष्परिणाम होऊ नये त्यासाठी खास काही गोळ्या असतात, ते तुमच्या डायबिटीसचे डॉक्टर त्यांना विचारा, तुम्ही ते सुरू करतील आणि त्याच्याने तुम्हाला किडनीवर जे परिणाम होणार आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतात. एक समजून घ्या की डायबिटीसचे दुष्परिणाम जे असतात ते प्रगतिशील असतात आणि सारखं आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतंय. तुम्ही जर दुर्लक्ष केलं की मग ते परिणाम ते जे झाले असेल ते पुढे ते वाढत जाणार, हळूहळू काळांतराने त्याचा त्रास वाढत जातो. म्हणजे एक सतत लक्ष ठेवणं किंवा सतत टेस्ट करणं फार महत्वाचं आहे ह्या केसेस मध्ये. तसंच आता तुम्ही म्हणालात की किडनीवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, तर कुठल्या पद्धतीच्या टेस्ट करणं दरवेळेस महत्वाचं असतं? कारण की बऱ्याचदा असं होतं की किडनीवरती परिणाम जेव्हा जाणवायला लागतो तेव्हा डायबिटीस पेशंट्सना पायावरती सूज देखील येते, तर मग ते एक लक्षण समजायचं का? जसं मी तुम्हाला अगोदर बोललो की जेव्हा तुम्हाला डायबिटीसचे जे दुष्परिणाम झाले असतो त्याचे जेव्हा लक्षण तुम्हाला आढळून येतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बरोबर आहे, कारण हा छुपा रुग्णासारखा आहे, छुपा आजार आहे. मग यासाठी काय करतो आम्ही की आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही वेळेवर टेस्ट करत जा. डायबिटीसचे जे दुष्परिणाम किडनीवर होतात त्यासाठी
दोन प्रकारचे टेस्ट असतात. एक तर रक्ताचे टेस्ट असतात ज्याला आम्ही सिरम क्रिएटिनिन म्हणतोय, आणि दुसरं म्हणजे लघवीची तपासणी. त्यात युरिनमध्ये काही प्रोटीन तर लीक होत नाही, ज्याला युरिन ACR किंवा युरिन मायक्रोअल्ब्युमिन असं म्हणतो आम्ही. हे दोन मेन टेस्ट आहेत आणि हे प्रत्येक 6 महिने करायला पाहिजे डायबिटीस पेशंटना. याच्याने काय होते की कधी कधी काय होते की आपण फक्त याच्या रक्ताचे तपास करतो आम्ही आपण आणि सिरम क्रिएटिनिन बघतो, ते नॉर्मल असतो. ते जरी नॉर्मल असले तरी त्यावेळेस पण तुम्हाला युरिन मध्ये प्रोटीन लीक होत असेल, मग जोपर्यंत तुम्ही ते टेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. आणि एकदा ते टेस्ट केल्यानंतर समजा आपल्याला आढळून आलं की प्रोटीन लीक होतंय, मग त्यानंतर लगेच आपल्याला काहीतरी त्याच्यावर उपचार करता येते. म्हणून हे टेस्ट करणे खूप महत्वाचं आहे. कारण सुरुवात ही प्रोटीन लिकेज मधनं होते आणि मग त्यानंतर हळूहळू काळांतराने आपलं क्रिएटिनिन जे असतं शरीरातलं त्याची लेवल वाढत जाते. तर क्रिएटिनिन हे नंतर वाढतं, पण त्याआधी प्रोटीन्स लीक होतात ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. पण त्यासाठी ती टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच टेस्ट करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर, मला अजून बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे. डोळे, कान, नाक, हात, पाय सगळ्यांवरती ह्याचा परिणाम दिसून येतो. मात्र आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया. उस्मानाबादवरून सीमा बोलतायत. विचारा, काय प्रश्न आहे? माझा प्रश्न, नमस्कार. हार्दिक अभिनंदन की त्यांनी असं म्हणजे डॉक्टर सल्ल्याविषयी जो. धन्यवाद सीमाजी, बोला. आणि माझा असा प्रश्न आहे, व्यवहारी बोलते मी उस्मानाबाद वरून, की डायबिटीस हा आजारानुवंशिक आहे का? आणि डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींचं आरोग्य म्हणजे आहार कसा असावा? आहार, बरं. खूप चांगला प्रश्न आहे की आहाराबद्दल त्यांनी विचारलंय, कारण की डाएट फार महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, कुठलाही आजार टाळण्यासाठी. खरं तर पण पहिला त्यांचा असा प्रश्न आहे की अनुवंशिक आहे का? तर मगाशी डॉक्टरांनी खरं तर सांगितलं होतं. असं आहे की कोणाला जेव्हा कोणाला डायबिटीस होते तेव्हा त्याच्यात अनुवंशिकताचं थोडंसं प्रमाण नसतो. पण एक समजून घ्या, समजा तुम्हाला म्हणजे आई वडिलांपेक्षा कोणाला एकाला जर डायबिटीस असलं तर मुलांमध्ये होण्याची शक्यता 50% असतो. जर दोघांनाही डायबिटीस असलं तर ही शक्यता 75% पर्यंत वाढू शकते. पण हे 100% नाही. याचा अर्थ काय की म्हणजे तुम्ही डायबिटीस टाळू शकता. कसं टाळू शकता? एक तर व्यायाम जास्त करायचं, दुसरं तुमचं आहार जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आणि नियमित आहार घ्यायचं, ते पण आटोक्यात ठेवायचं. तुमचं वजन आटोक्यात ठेवायचं, हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जर खरोखर टाळायचं असेल तर कमीत कमी 45 मिनिट दररोज चालायला पाहिजे. आणि तुमचं आहार थोडं जेवण प्रत्येक 2-3 तासांनी खायला पाहिजे, एकदमच जास्त खाण्यापेक्षा. हे महत्वाचं आहे. एकदमच जास्त नका खाऊ. डायबिटीस असेल जर तुम्हाला तर गोड पदार्थ कमी प्रमाणात खा, जास्त नका खाऊ. आणि 2-3 तासांनी खायला, हे महत्वाचं आहे. एका वेळेस जास्त नको. भरपूर प्रमाणात खाणं फार चुकीचं आहे. डॉक्टरांचं महत्वाचं म्हणणं असं आहे की डॉक्टर असं का म्हणतात, कारण की दर 2 तासाला खाल्ल्याने आपल्या शरीरातली जी पचनक्रिया असते, डायबिटीज मध्ये ऑलरेडी त्या गोष्टीवर परिणाम झालेला असतो. तर ते पचनक्रिया होण्यात सोपं होतं. आणि दर 2 तासाला जर तुम्ही खाल्लं तर त्यामुळे शरीरातली शुगर लेवल जी आहे ना ती एक व्यवस्थित लेवलमध्ये मेंटेन राहते. आणि म्हणूनच डॉक्टर सांगतात की दर 2 तासाला खाणं हे जास्त प्रेफरेबल आहे. नक्कीच दर 2 तासांनी खाणं आणि डाएट फॉलो करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर, मला अजून बरंच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र पुन्हा एकदा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय डायबिटीज आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर ध्रुव सिंह आणि डॉक्टर श्रद्धा रावराणे. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की डायबिटीजमुळे किडनीवर परिणाम होतो, मात्र शरीराच्या विविध अवयवांवर देखील परिणाम होतो. म्हणजे डोळे असो किंवा हृदय असो किंवा हात असो, पाय असो, ह्याच्यावरती देखील परिणाम जाणवायला सुरुवात होते. तर हे टाळण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? डायबिटीसमुळे जे दुष्परिणाम होते या अंगांवर, या अवयवांवर, कसं असते की आम्ही यांना 2 मेन ब्रांचेसमध्ये हे करतो, डिवाइड करतो. एक असतो मायक्रोवॅस्क्युलर, म्हणजे जे लहान रक्तवाहिन्या असतात त्याचे आजार, जसं म्हणजे डोळ्याच्या रक्तवाहिन्या असतात किंवा किडनीचे. आणि तसंच मॅक्रोवॅस्क्युलर, म्हणजे ते मोठे रक्तवाहिन्या, हृदयाचे किंवा मेंदूचे किंवा पायाचे जे मोठे रक्तवाहिन्या असतात त्याच्यावर. हे दोन्ही जे 2 प्रकारचे जे दुष्परिणाम आहेत डायबिटीसमध्ये, त्यासाठी आम्ही काय करतो सांगतो लोकांना की तुम्ही प्रत्येक 3 महिने, जसे आपण हे करतो की तुम्ही HbA1c एक टेस्ट आहे, ज्याच्याने आपल्याला असं समजतं की मागच्या 3 महिने तुमचे डायबिटीस कंट्रोल कसं होतं. आणि आता याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे नॉर्मल रेंज आहे
उपाशीपोटी 70 ते 110 पर्यंत, तर तुमचं शुगर लेवल जे आहे ते या रेंजमध्ये ठेवणं ते खूप महत्त्वाचं आहे उपाशीपोटी, आणि जेवल्यानंतर 140च्या आत. जेव्हा ह्या रेंजच्या पलीकडे तुमच्या शुगर लेवल जातो तेव्हा त्याच्याने तुमच्या या अवयवांवर परिणाम हळूहळू दिसून येतो. ठीक आहे. ते काय एका दिवसात होत नाही, त्याला साधारण 10 ते 15 वर्ष लागतात. पण ह्या 10-15 वर्षात तुम्ही जर चांगलं ग्लुकोज लेवल मेंटेन केलं तर तुम्हाला हे सर्व दुष्परिणाम जे आहेत ते तुम्हाला टाळता येते. बरं, ओके. मी नेमकं काय मेंटेन करायला पाहिजे? आता हे मेंटेन करण्यासाठी 4 गोष्टीकडे तुमच्या लक्ष असलं पाहिजे. एक म्हणजे संतुलित आहार, म्हणजे तुमचं जे जेवण आहे ते तुम्ही एका डायटिशियन कडून तुम्ही काय खाता आणि किती खाल्ले पाहिजे, किती प्रमाणात खाल्ले, कधी कधी खाता तसं हे समजून घ्या व्यवस्थित. एक दुसरं म्हणजे तुमचे ते व्यायाम जे आहे, व्यायाममध्ये काय काय तुम्ही करू शकता. आता तुमची सध्याची परिस्थिती काय आहे, आता तुम्ही जेव्हा तरुण होते तेव्हा त्याची परिस्थिती वेगळी आहे. आता तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही कुठला व्यायाम करू शकता ते सर्व ते फिजिओथेरपिस्ट सांगतील तुम्हाला. तिसरी गोष्ट म्हणजे सारखं आपलं रक्त तपासणी शुगर लेवलसाठी करायची. आणि चौथं म्हणजे डायबिटीस एज्युकेशन महत्वाचं आहे. कारण का माहिती, जोपर्यंत तुम्हाला डायबिटीस बाबतीत जास्त माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी कशी करणार, बरोबर. मग हे सर्व समजून घेणे ते महत्वाचं आहे. आणि यासाठीच आमचे जस्ट डायबिटीस आहे. जस्ट डायबिटीस हे नुसतं काही एक डायबिटीस सेंटर नव्हे, हे एक विचार आहे, एक मुवमेंट आहे. मुवमेंट कशासाठी? डायबिटीसच्या पेशंटसाठी. कारण कसं आता सध्या काय होते की तुम्ही डॉक्टरकडे जाता की मला हे ताप आहे, खोकला आहे, ते डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतात, औषध, ठीक आहे हे घ्या आणि 2 दिवसांनी या, बरं वाटलं तर या, बरं वाटलं नको येऊ, नाही बरं वाटलं तर या परत, पुन्हा ते गोळ्या झालं. पण हे तसं साधा सुद्धा किरकोळ आजार नव्हे. हे तुमच्या बरोबर 24 तास, जसं तुमचं जी 24 तास तसं हे तुमच्या बरोबर 24 तास असणारे असा आजार आहे. ठीक आहे. तसं तुमचा हा डायबिटीस असा हे आजार आहे. आता या आजारामध्ये तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं मग ते लगेच तुमच्या जे अवयव आहे त्याच्यावर ते परिणाम होते. आणि आमच्या सेंटरमध्ये कसं आहे की आम्ही डायबिटीस फोकस्ड आहोत. त्याचा अर्थ काय की आमच्यासाठी जे डायबिटीसचे पेशंट आहे ते महत्वाचे आहेत. बरोबर आहे. ते सेंटरमध्ये आमच्या जे अप्रोच आहे. आणि त्याच्यामुळे काय त्यांच्या डोळ्यांची काळजी कशी करायची, हृदयाची काळजी कशी करायची पाहिजे ते सर्व आम्ही त्यांना एम्पॉवरमेंट त्यांना शिकवतो. आम्ही तुम्ही कसं हे करायचं ते. त्याबरोबरच आम्ही वेळोवेळी ते चेक करतो. आम्ही चेक करतात. जसं डोळ्याची तपासणी वर्षाने, किडनी तपासणी 6 महिन्यांनी, HbA1c ज्याला आम्ही ग्लुकोज हे म्हणतो टेस्ट म्हणतो ते प्रत्येक 3 महिन्यांनी करतो. आणि त्याबरोबर आम्ही त्याचे एक व्यवस्थित रेकॉर्ड ठेवतोय. म्हणजे तुम्ही प्रत्येक पेशंटकडे तुम्ही खूप छान अशा पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट देता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता. हे फार महत्वाचं आहे. जस्ट डायबिटीस सेंटरचं हे एक चांगलं असं कार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच डॉक्टर, आता आपल्याकडे फार वेळ कमी उरलाय त्यामुळे मला फक्त एक शेवटचा आणि जाता जाता तुम्हाला असा दोघांनाही असा प्रश्न विचारायचा आहे की डायबिटीस पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी त्यांच्या शरीरावरती कुठलाही ह्याचा परिणाम होऊ नये ह्या आजाराचा, त्यासाठी? त्यांच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे की एक तर त्यांनी आपलं डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवावं. वजन जर जास्त असेल तर वजन कमी करावं. आणि जे शक्यतो जेवढं होत असेल तेवढं दररोज चालायचं. थोडं जेवण प्रत्येक 2-3 तासांनी खायचं. आज चालाल तर उद्या चालाल, एवढंच मला सांगायचं. आणि डायबिटीज वर होणारे जे दुष्परिणाम आहे ज्याबद्दल आपण आज बोललो, आजचं सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आपल्याला ही सांगता येईल लोकांना की रेग्युलर बेसिसवर तुम्ही जर ह्या टेस्ट करत असाल, म्हणजे जसं आम्ही ज्या प्रकारचे प्रोग्राम्स डिझाईन केले आहेत सेंटरमध्ये, आम्ही असे प्रोग्राम्स ठेवले आहेत तर त्यामध्ये रेग्युलर पद्धतीने ह्या टेस्ट होतात. त्याच्याच बरोबर वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना तुम्ही रेग्युलर बेसिसवर भेटत असता. तर ते महत्वाचं आहे. डायबिटीज मध्ये ती गोष्ट फार महत्वाची आहे, कारण डायबिटीज हा आजार एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा नाहीये, हा आयुष्यभरासाठी तुमच्या बरोबर असलेला आहे. तर त्यामुळे त्याची काळजी घेणं हे तुमचं परम कर्तव्यच असतं. तर त्यासाठी ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करणं हे एकत्रितपणे एका ठिकाणी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. आणि त्या सोप्या होऊन जातात आणि मग त्या पद्धतीने आपण जास्त व्यवस्थितपणे आपली काळजी घेऊ शकतो. तर असा विचार नक्कीच पेशंट्सने करायला. नक्कीच. म्हणजे पेशंटने देखील खूप स्वतःची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हा तुम्ही एक चांगला सल्ला दिलेला आहे डायबिटीस पेशंटसाठी. नक्कीच डॉक्टर, तुम्ही दोघं इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.